What is law of conservation of energy? ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगा. Energy cannot be created nor destroyed. It can be converted from one form to another. ऊर्जा निर्माणही होत नाही आणि ऊर्जा नष्टही होत नाही. फक्त तिचे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होते. यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतात. सो देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ एनर्जी. ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत, जसं विद्युत ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, गतिज ऊर्जा. तर आपण पाहतो की याचं काय होते, फक्त ट्रान्सफॉर्मेशन होते, म्हणजे रूपांतरण होते. जसं विद्युत ऊर्जेचंच रूपांतर अनेक रूपामध्ये होते. फॉर एक्झाम्पल, विद्युत ऊर्जेमधून आपल्याला ध्वनी ऊर्जा निर्माण करता येते. आपल्याला आपल्या घरातले सगळे उपकरणं त्याच्यावर चालतात. म्हणजे ऊर्जेचा प्रकार एकच आहे, फक्त त्याचं काय होत आहे, रूपांतरण होत आहे. म्हणजे ती नष्टही होत नाही आणि निर्माणही होत नाही, फक्त तिचं रूपांतरण होत असतं, रूपं बदलत असतात फक्त. जसं धरणातील साठवलेलं पाणी असेल किंवा एखाद्या डबक्यामध्ये पाणी साठवलेलं असेल तर त्याला पोटेन्शियल एनर्जी आहे असं आपण म्हणतो. जसं स्थितिज ऊर्जेमध्ये ते आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु जेव्हा ते पाणी प्रवाहित होतं तेव्हा त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय झालं, ऊर्जेचं रूपांतरण झालं. असंच सर्व प्रकारच्या ऊर्जेचं हे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होत असते. फक्त तिची रूपं बदलत असतात आणि त्याचा उपभोग आपण घेत असतो. सो द एनर्जी इन द युनिवर्स कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. इट कॅन बी ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. विश्वामध्ये असलेली एकूण ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही किंवा ही निर्माणही होत नाही. ती असतेच, फक्त तिचे एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होत असते. यालाच आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा ही अक्षय आहे, म्हणजे ती कधीही संपत नाही, फक्त तिचे रूपं बदलतात.